थोडं थांबा आणि पुढे जाऊन पहा हॅशटॅग मास लय गंधन कवी. की तुमची आई समुद्रामध्ये गेली का तुमच्या घरात पूर आला नदीचा? नाही म्हणजे ते हॅशटॅग मासं म्हणताना म्हणजे मी जरा कन्फ्यूज आहे की आपल्या घरामध्ये एवढे मासं कसे आहेत. म्हणजे आई समुद्रात गेलती का समुद्रच घरामध्ये आजचा मला हे कन्फ्युजन झालं आहे. अरे काय लावला दादा, तो पण चुत्त्यांच्या नादाला लागून आता तो पण येड झवा चुत्त्या लागला. अरे दादा हे बंद कर. पोरगी मिळायचं मुश्किल आहे, अजून आपलं लग्न झालं नाही. घरातले आता मुलगी शोधताय. तुझं वय लागलं आता 23चं वय चालू आहे, तुझं रनिंग 23 चालू आहे बाळा. पुढल्या वर्षी तुझं 25ला लग्न करायचं अजून 2 वर्षात. आणि तुम्ही आत्ताच येड झव्यासारखी नाटकी करायला लागला. उद्या बायकोकडे गेल्यावर सासरा पण म्हणतात पोरगं येड झवा आहे, पोराला आम्ही पोरगी देणार नाही, तुमची आई तिकडंच नटवा, पाहुणे तुमच्या आईचा पुच्चा असं म्हणून तुम्हाला घालवतील बाळा. घरातल्यांची इज्जत घालवू नको. आपलं लग्न करायचं तुला माहीत आहे ना, मग कशाला मी हॅशटॅग मासं लवडा लसून काय आपल्याला प्राणी संग्रहालय काढायचं का म्हणतो मी. मासं, हत्ती, कोल्हा, चित्ता ह्याचा पुच्चा तुमच्या बँचोत. मला खरंच बाळांनो तुमची लाज वाटायला लागली. एवढं निर्लज्जपणानं आबरू बिबरू घालवून व्हिडिओ कसे बनवता ही मी कन्फ्यूज आहे. रातभर विचार करतो. स्क्रिप्ट काढायला बसलो की पहिला विचार करतो ही येड झवी एवढी लाज सोडून हॅशटॅग मासं लवडा लसून चित्ता कोल्हा बैल बैल बुल्ला आईचा पुच्चा. माझं काळीच आता उलटी फिरायला लागले. करा गांजे पिऊन व्हिडिओ फुकता काय म्हणतो मी. जाऊ दे तुमच्या आईचा पुच्चा.